साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आली अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 18. मी का मंदिरात गेलो नाही सकाळी तिच्या पाठोपाठ. गेलो असतो तर हे सगळं झालंच नसतं. कुठं शोधणार आहे मी आता तिला. कारमध्ये बसताच क्षितिजचं विचारचक्र सुरू झालेलं आणि त्यामध्येच रागाने त्याने आपली मूठ साईडला आपटली. सर, आपण त्यांना शोधायला निघालोय, हे सगळं ठीक आहे, पण शोधणार कुठे आणि कसे आहोत हे काही सांगाल का? एक काम कर, कोणालाही विचारत त्या सम्राटच्या घरी घे कार. मग तिथं गेल्यावर बघू काय करायचं ते. त्याला आलेला राग सावरत तो विल्यमला म्हणाला आणि विल्यमनेही तो सांगतोय तेच केलं. विचारत ते सम्राटच्या बंगल्याजवळ पोहोचले. तिथे पोहोचताच क्षितिज विल्यमला म्हणाला, विल्यम, तुझी बंदूक आण. काय सर, कशाला? मला सांगा ना काय करायचंय नेमकं, मी करतो. मी सांगतोय ते ऐक, मला तुझी बंदूक दे. पण सर, विल्यम, इट्स माय अन ऑर्डर. तो मोठ्याने म्हणाला तशी विल्यमने त्याची बंदूक काढून त्याच्या हातावर ठेवली. आता माझं ऐक, तू चल माझ्यासोबत फक्त आणि मी सांगतो तसं कर. मी जे करेन त्यात होला हो कर, बाकी मी पाहतो. ओके. काही इलाज नाही पाहून तो त्याला आताही ओके करत क्षितिजच्या पाठोपाठ कारमधून उतरला. क्षितिजने कारमधून बाहेर पडताच ऐटीत बंदुकीचा घोडा ओढला आणि तसाच त्यांच्या गेटमधून आत शिरला. आधी तर तिथं असलेल्या वॉचमनने त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण क्षितिज काही थांबला नाही. त्याने सरळ एक आभाळात गोळी झाडली आणि त्यांच्या घरात शिरला. कोणीतरी बंदूक घेऊन घरात शिरलं पाहून बरेच जण गार झालेले. क्षितिज पुढे आणि पाठीमागे विल्यम होताच. सर, नेमकं काय करणार आहेत याची पुसटशी कल्पना नसलेला तो फक्त त्याच्या मागे मागे चालत होता. कोण आहेस तू? काय हवंय? शिवा, सदा, काशीनाथ सगळे काय करताय? इथे बाहेर या पटकन, कोणीतरी स्त्री म्हणाली आणि सोबतच कोणाला तरी हाका मारू लागली. तिला न जुमानता तो आता हॉलमध्ये आलेला. तिथंच सोफ्यावर टीव्हीवर कार्टून पाहत आडवी पडलेली एक मुलगी क्षितिजला दिसली. त्याने सरळ जाऊन तिचा हात पकडला आणि तिच्या डोक्याला बंदूक लावली. चल माझ्यासोबत. अन आवाज दिलेले लोक काहीच क्षणात तिथं हजर झाले, पण त्या घरातील लाडक्या मुलीच्या डोक्यावर गन लावलेली पाहून तिथेच थांबले. मला काय पाहिजे ते मी सांगतोच, पण आधी तुमच्या सम्राटला सांगायचं. अवनी सुखरूप घरी पोहोचली पाहिजे. पण सम्राटचं लग्न ठरलंय, तो कशाला अवनीकडे जाईल? मग मी काय खोटं बोलतोय का? आता काही वेळापूर्वी तो मंदिराच्या इथून अवनीला घेऊन गेलाय. तिच्या केसालाही धक्का नाही लागला पाहिजे, नाहीतर माझ्या इतकं कोणी वाईट नसेल. बरं आम्ही सांगतो, पण तिला सोडा ना, तिला काही करू नका. वेडा वाटलो की काय मी वर आहे. जोपर्यंत मला कळत नाही अवनी घरी सुखरूप पोचली आहे तोपर्यंत ही माझ्या ताब्यात राहील. विल्यम, कम विथ मी, म्हणत तिला घेऊन तो वर निघाला. वरती बेडरूम असाव्यात. अहो, पण तिकडे कशाला नेताय? यासाठी की अवनीच्या अंगावरही ओरखडा नकोय, नाहीतर हिचं काही खरं नसेल. समजलं? चल पटकन, म्हणत तिला ओढतच घेऊन क्षितिज वर निघाला आणि पाठोपाठ विल्यमही निघाला. वर गेल्यावर क्षितिजने त्या मुलीला विचारलं, तुझी बेडरूम कुठली आहे? ही, तिने बोटाने दाखवताच त्याने विल्यमला बंदूक दिली. विल्यम, स्टे ओव्हर हिअर. अवनी सुखरूप घरी पोहोचली कळलं की लगेच मला सांग, तो विल्यमला सांगत होता. ओके बॉस, विल्यम म्हणाला. एवढ्यात कोणीतरी बुजुर्ग व्यक्ती तिथे आली. तिला कशाला आत नेताय? हे सगळं गावात झालं तर तिचं लग्न होणार नाही. हो, आत्ता आठवलं का हे तुम्हाला?
जेव्हा अवनीचं लग्न भर मांडवात मोडलं तेव्हा तिचं लग्न कधी होणार नाही याचा विचार कधी केला होता का? मग आता कळू दे लोकांना ही बातमी. अहो कृपा करून असं करू नका हो, ती व्यक्ती हात जोडून बोलत होती. आय सेड अवनी सेफ राहायला हवी, दॅट्स इट, म्हणत क्षितिजने बेडरूममध्ये जात डोअर बंद केलं. विल्यम दरवाजा बाहेर त्याची पोझिशन घेऊन थांबला होता. चला जा आता खाली आणि अवनी मॅडम सुखरूप पोहोचल्याचं कळवा, तरच तुमची मुलगी सेफ राहील, विल्यम म्हणाला. हो हो सांगतो, म्हणत त्याचे ते आजोबा असावेत ते खाली गेले. इकडे तिला आत घेऊन आलेला क्षितिज आत येताच त्याने तिचा हात सोडला. आय एम सॉरी, मला हे सगळं करावं लागलं. डोंट वरी, मी काही करणार नाहीये तुला, क्षितिज तिला आत येताच अगदी सिन्सिअरली म्हणाला. आणि केव्हाची त्याच्या अदांवर फिदा झालेली, त्यालाच न्याहाळण्यात हरवलेली ती इतक्या हँडसम क्षितिजला पाहून पहिल्याच नजरेच्या प्रेमात पडली होती. आणि तो मात्र तिला सोडून तिथंच असलेल्या खिडकीतून काळजीमध्ये खाली बाहेर पाहत होता. असला क्यूट वाटत होता की बस. काय रे, तू मला काही केलं का नाहीस? ती न राहून एकदम त्याच्या जवळ येत म्हणाली. हां, काय म्हणालीस? म्हणजे ज्या आवेशात मला तू आत आणलंस त्याच आवेशाने मला वाटलेलं की तू. काय वाटलेलं? ए हॅलो, हे बघ, तू मला बहिणीसारखी आहेस आणि मी काही कोणी गुंड नाही आहे असलं तसलं वागायला. चांगले संस्कार आहेत माझ्यावर, तो त्याची कॉलर ओढत म्हणाला. ओ माय गॉड, हाऊ स्वीट ऑफ यू. पण मला नाही व्हायचं तुझी बहीण. ॲक्च्युली आय एम फॉलिंग फॉर यू. कसला क्यूट आहेस तू. आणि तुझ्यासारखा हँडसम मला पळवणार असेल ना तर मी स्वतः आनंदाने येईल तुझ्यासोबत. ती आणखी त्याच्या जवळ येत म्हणाली तसा तो बाजूला झाला. हे हे, डोंट टच मी. मुळातच आय एम ऑलरेडी एंगेज्ड, सो सॉरी सिस्टर. ए सिस्टर नको म्हणूस, फ्रेंड्स, ती हात पुढे करून म्हणाली. पण मी का करू तुझ्याशी फ्रेंडशिप? प्लीज 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 फ्रेंड्स, ती केविलवाना चेहरा करत म्हणाली. अरे काही जबरदस्ती आहे का? होय, मला आवडलेल्या लोकांना मी असं जाऊ देत नाही हां. आणि समजा पुढे जाऊन तुला फिलिंग झाली माझ्यासाठी तर काय सांगावं? ए हॅलो, असं काहीही होणार नाही आहे, ठीक आहे ना? ओ सो सॅड, बट ट्राय करायला काय हरकत आहे? माय डिअर, तुझ्या आधी 4 जणींसोबत ब्रेकअप केलं आहे मी. माय चॉईस इज डिफरंट. तरीही आता इथून परतताना तर माझीच हेल्प लागेल तुला. तुला काय वाटलं सम्राट दादा तुला असाच सोडेल? आणि जर तुला इथून सुखरूप बाहेर पडायचं असेल तर माझ्याशी मैत्री तर करावीच लागेल. गेम खेळत आहेस माझ्यासोबत? नाही, मी फक्त माझा हेतू साध्य करते, तुझ्याशी मैत्री करण्याचा, ती गोड हसत म्हणाली. एक मिनिट, आणि काय म्हणालीस आत्ता? सम्राट दादा? ओ म्हणजे तू त्याची बहीण आहेस? हो, माय नेम इज श्रावणी आणि तो माझा मोठा भाऊ आहे. ओ, शोभते आहेस मग त्याची बहीण अगदी. हो ना, पण तू किती अकडू आहेस रे. फ्रेंडशिप करायला तर सांगते ना, कर ना. मी तुझी हेल्प करीन इथून जायला, प्रॉमिस. तसं तर आत्ता तुला फसवू शकले असते, पण तुझ्यासोबत असं करायचं नाही आहे मला. म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुला? हेच, उगाच आरडाओरडा करून तू माझ्यावर जबरदस्ती करतोय असं दाखवू शकते. आणि अंगावरचे कपडे फाटायला किती वेळ लागतो? आर यू मॅड? डोंट वरी, मी फक्त सांगते तुला. आणि असं काही तू केलं आहेस माझ्यासोबत हे कळलं जरी ना आमच्या घरात, तर या घरातून बाहेर जाऊ शकणार नाहीस तू. तुझी अशी हालत होईल ना, पण मी असं काहीच करणार नाही आहे. कारण मला तू आणि तुझा ॲटिट्यूड खूप आवडला आहे. लव्ह ॲट फर्स्ट साईट असं काही समज. चल रे, बी अ गुड बॉय. फ्रेंड्स, ती पुन्हा तिचा हात पुढे करत म्हणाली. असं काय फरक पडणार आहे तिच्याशी फ्रेंडशिप करून? तसंही प्रेमात तर तिच्या या जन्मात पडणार नाही मी.
मला बस आता अवनीच बस आहे. पण इथून बाहेर पडण्यासाठी इट्स अ नाईस वे. थोडासा विचार करून त्याने तिच्या हातात हात दिला. ओके फ्रेंड्स, येस, दॅट्स लाईक अ गुड बॉय. ती त्याला शेक हँड देत म्हणाली. पण तू एवढं चांगलं इंग्लिश बोलतेस, कुठं शिकायला होतीस? मी मुंबईला असते, माझं शिक्षण तिथंच सुरू आहे. मी MBA करते. आत्ता थोडी सुट्टी होती म्हणून आली आहे. ओ ओके, गुड. बाय द वे, ही अवनी कोण आहे रे तुझी? कोणी खास आहे का? तिच्यासाठी अगदी दादाशी भिडलायस? ॲक्च्युली आय लव हर. तो असं काहीतरी म्हणणार होता, पण त्याला आठवलं इथून आपल्याला सुखरूप बाहेर पडायचं आहे. सो लगेच तिला हे नको सांगायला. आय काय प्रेमात नाही आहेस ना तिच्या? तिने हसत विचारलं. नाही नाही, छे, असंच त्यांच्याच घरी राहतो ना मी, सो हेल्प करत होतो त्यांची. तसंही तुझा सम्राट दादा जरा नाही, चांगलाच त्रास देतोय तिला बिचारीला. हे चूक आहे ना. आधी लग्न मोडले तर कशाला तिला त्रास देतोय काय माहीत. त्याला तर काय तिच्यात आवडलंय काय माहीत. कसली जादू केली आहे तिनं त्याच्यावर, कळेनाच झालंय. घरात नकोय ती आम्हाला. आता सगळ्यांचं बोलणं असं बसणार आहे ना त्याला की बस. आणि आम्हाला वाटलं तो विसरलाय तिला, बिनडोक कुठला. हो बघ ना, त्याला समजावायला सांग जरा तुझ्या घरच्यांना, नाहीतर पुन्हा एकदा मार खाईल तो माझ्या हातचा. ओ, तू मारलंयस त्याला एकदा? अरे यार, मी असायला पाहिजे होते तिथं पाहायला. ती हसत म्हणाली. तू ठीक आहेस ना? मी तुझ्या भावाला मारलंय हे सांगतोय आणि तुला पाहायचं होतं ते, आणि हसत येस. वाव, ग्रेट आहेस हा तू. तो हात जोडून तिला म्हणाला आणि हसू लागला. दोघांचं बोलणं चाललेलं आणि आता जवळपास अर्धा तास होत आलेला. ते दोघं आत रूममध्ये एकटेच होते. सोबतच त्याचं सगळं लक्ष मनगटावरील घड्याळात होतं आणि चेहऱ्यावर चिंता होती की अवनी सुखरूप घरी पोहोचली असेल ना. एवढ्यात बाहेरून डोर नॉक झालं. सर, अवनी मॅम सुखरूप घरी पोहोचल्यात. तसं पटकन पुढे होऊन क्षितिजने दार उघडलं आणि तो बाहेर आला. आता सगळेच घरचे तिथं बाहेर उभे होते, पण आत असलेली श्रावणी अजून बाहेर आली नव्हती. हे पाहून आत काही झालं तर नाही ना, ही चिंता सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. आजचा पार्ट इथंच संपलाय. ही नवीन श्रावणीची एंट्री कशी वाटली? क्षितिज आणि अवनीमध्ये आणखी गोंधळ घालायला आणखी एक कॅरेक्टर आले. बघूया पुढच्या भागामध्ये काय होते. ऐकत रहा कथा अनकंडिशनल लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.